श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमधून पण खूप मोठा आनंद मिळत असतो. आपण जर एखादी गोष्ट करायची म्हटलं आणि ती जर मुलांना आवडली तर ते एकदम खुश होऊन जाता. तर हे बघू शकता, मला बनवायचा होता बिस्किटांचा केक, कारण की मुलांना काहीतरी गोड खायची इच्छा होती. म्हटलं चला घरच्या घरी आपण असं पार्लेजीच्या बिस्किटांचा केक बनवून घेऊ. एकदम कमी साहित्यात तयार होणारा हा केक आहे. तुम्ही पण नक्की करून बघसाल. आणि मी ते पटकन बिस्किटं बारीक करून घेतले आणि त्याचं बॅटर तयार करून घेतलं. लगेच इकडे एका पातेल्यामध्ये ते बेक होण्यासाठी ठेवून दिलं 1 तासासाठी. कारण की माझ्याकडे ओव्हन नाही आहे म्हणून मी पातेल्यातच ठेवून दिलं. नंतर आज बाजार पण झालेला होता म्हणून काही भाज्या वगैरे सगळं धुवून घेतलं, कारण की चिखलानं भरलेलं राहतं आणि पाणी इतकं मारलेलं असतं पालेभाज्यावर की ते खूपच लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून ते पटकन कॉटनच्या कपड्यावर टाकून ठेवलं की जेणेकरून त्यातलं पाणी हे शोषलं जाईल कपड्याने. नंतर मी पालेभाज्या वगैरे निवडून घेतल्या आणि संध्याकाळची वेळ होती तर स्वयंपाकालाही लागली होती, कारण की आपलं रुटीन हे नेमकंच ठरलेलंच असतं. स्वयंपाक वगैरे झाला तोपर्यंत 1 तासात केकही छान बेक झाला होता आणि थंडही झाला होता. तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवते की कशाप्रकारे आपला बिस्किटाचा केक झालेला आहे. आणि बघू शकता किती स्पंजी झालेला आहे केक. एकदम छान झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा. आणि मग कुंजनी कट केला आणि आम्ही एन्जॉय केला. बाय.